आज मी नाश्त्याला आप्पे केले होते सकाळी. आपल्याला कोण काय म्हटलं तरी आपल्याला एवढं काय वाटत नाही, पण कांदा हा रडवतोच. म्हणून कांद्याला घातलं चॉपरमध्ये. त्याला एकदाच सांगितलं, नको बाबा मला आता रडवू. म्हणून त्याला घातलं आणि पटापटा बारीक करून घेतलं. तोपर्यंत आहोंचं चाललं होतं तिकडं खोबरं, नारळ सोलून खोबरं काढून द्यायचं. मग काय जिरं, मोहरी, कांदा, टमॅटो, मिरची हे सगळं भाजून घेतलं आणि पिठामध्ये मिक्स केलं. वरनं कोथिंबीर पण टाकली आणि आप्पे करून घेतले. आप्प्याचा नाश्ता, आप्पे मी भाजायला घेतले तोपर्यंत आहोनी इकडं चटणी करून घेतली. झणझणीत फोडणी देऊन चटणी करून घेतली आहोनी. तोपर्यंत झाली की दुपारची जेवणाची वेळ. आता काय करायचं? मग काल आणलेली मेथीची भाजी तीच केली. गरम गरम मेथीची भाजी आणि भाकरी खाऊन झालं तोपर्यंत नंदुबाईचा फोन आला, चला आज आणि बाहेर जायचं आहे. म्हणून चाललो. आवरून चाललो. 3 वाजता गेलेलो, पाक घरी यायला 9 वाजलेले आम्हाला. म्हणणार आता कुठं? काय नाही हो, खरेदी. आता भाचीचं लग्न आलंय ना जवळ, त्यासाठीच आपली भांडीची खरेदी करायला गेलो होतो. देवाची पहिली भांडी काढून झाली. हे बघा आम्ही असं घेतलेलं. देवाची भांडी काढून साईडला ठेवली, बाकीची भांडी बघायला सुरुवात केली. तर आपलं मन हे घ्यायचं का ते घ्यायचं असं चालूच होतं. शेवटी आम्ही एवढ्या भांड्यांचा बस्ता बांधलाच. मग काय, आम्हाला काय बघायला काय आवडत नाही असं कधी झालंच नाही. आम्ही सगळे असं कोपरा ना कोपरा पिंजून काढला. शेवटी आम्हाला एक पसंत आलं आणि आम्ही आलो घरी. घरी यायला पाक 8:30 वाजले होते.